नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पात घर भाड्याने देणाऱ्या घरमालकांसाठी चांगली बातमी आहे। सरकारने घर भाड्याने देण्यातून मिळणाऱ्या संपत्तीची मर्यादा सध्याच्या वार्षिक 2.4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवलाय। निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2025 ते 26 साठी भाड्यातून मिळणाऱ्या टीडीएसची वार्षिक मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे। निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते की घर भाड्यावर टीडीएस साठी 2.40 लाख रुपयांची वार्षिक मर्यादा 6 लाख रुपये करण्यात येत आहे। यामुळे टीडीएस साठी असलेल्या व्यवहारांची संख्या कमी होईल, ज्यामुळे कमी घरभाडे मिळणाऱ्या करदात्यांना फायदा होईल। तर आता आपण पाहूयात नियम काय आहेत। तर आयकर कायद्याच्या कलम 194 नुसार घरभाडे म्हणून कोणतीही रक्कम मिळताना आर्थिक वर्षात भाड्याचे उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये। त्यापेक्षा जास्त उत्पन्न गेल्यावर आयकर कापला जावा। तसेच 2025 ते 26 च्या अर्थसंकल्पात भाड्याच्या उत्पन्नाची ही कर कपात मर्यादा वाढवून 50,000 रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला 6 लाख करण्याचा प्रस्ताव आहे। ही तरतूद वैयक्तिक करदाता किंवा हिंदू अविभक्त कुटुंबासही लागू होईल। तसेच आता रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीला देखील प्रोत्साहन मिळेल। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।